नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला GFC या विषयाचं प्रकल्प सूत्रीकरण या प्रकरणातील काही भाग बघितलेला आहे. त्याच्यामध्ये मनुष्यबळ निर्धारण करणारे घटक, तसंच कच्चा माल निर्धारण करणारे घटक आणि त्यानंतर खेळते किंवा परिचल भांडवल ही संकल्पना आपण पाहतो. म्हणजेच खेळते किंवा परिचल भांडवल जे आहे तर ते निश्चितच कारखान्यामध्ये आवश्यक असतं. दैनंदिन जो खर्च आहे, कामगारांचा पगार, कच्चा माल आणणं किंवा दैनंदिन पत्रव्यवहार असेल, अशा विविध गोष्टीसाठी या खेळत्या भांडवलाचा उपयोग होत असतो. म्हणून खेळते किंवा परिचल भांडवल ही संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. जे चालू देयता म्हणजे कार्यवाहक संपत्ती वजा चालू देयता बरोबर खेळतं भांडवल असं आपल्याला म्हणता येईल. जे चालू देयता वजा जाता उरलेली जी संपत्ती आहे त्याला खेळतं भांडवल असं म्हटलेलं आहे. खेळते भांडवल सामान्यतः कच्चा माल, अर्धनिर्मित माल, प्राप्त राशी, अल्पकालीन गुंतवणूक आणि रोख स्वरूपात आढळते. त्यालाच आपण खेळतं भांडवल म्हणतो. म्हणजे थोडक्यात कारखाना किंवा उद्योगधंद्यातील दैनंदिन जो आर्थिक खर्च आहे तो भागवण्यासाठी ज्या भांडवलाचा उपयोग केला जातो त्याला खेळते भांडवल असं आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक उद्योगामध्ये हे खेळते भांडवल आवश्यक असतं. जे कच्च्या मालाची खरेदी असेल, मजुरांचं वेतन, त्याच पद्धतीने वाहतुकीचा खर्च, कर्जावरील व्याज, जागेचं भाडं, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. निश्चितच खेळते भांडवल निश्चित करताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. जसं पहिली गोष्ट आहे व्यवसायाचे आकारमान व स्वरूप. जे व्यवसाय जितका मोठा असेल किंवा आपल्या उद्योगाचा आकारमान जितका मोठा असेल तितकं खेळतं भांडवल आपल्याला अधिक प्रमाणात लागतं. म्हणून उद्योगाचा आकारमान आणि उद्योगाचं स्वरूप हा घटक खेळत्या भांडवलावरती परिणाम करणारा घटक आहे. आता उद्योगाचं स्वरूप म्हणजे काय? तर उद्योग कुठल्या स्वरूपाचा आहे? कृषी आधारित उद्योग आहे का इतर जड वस्तू निर्माण करणारा उद्योग आहे किंवा आपला लघु उद्योग आहे का कुटीर उद्योग आहे का मोठा उद्योग आहे? जशा उद्योगाच्या स्वरूपानुसार खेळतं भांडवल आवश्यक असतं. म्हणून आपल्याला म्हणता येईल की उद्योगाचा आकारमान आणि उद्योगाचं स्वरूप यानुसार खेळतं भांडवल आपल्याला कमी जास्त प्रमाणात लागत असतं. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा काळ. जे आपण आपल्या उद्योगामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या कारखान्यामध्ये जी वस्तू तयार करतोय ती वस्तू तयार करण्यासाठी जर जास्त कालावधी लागत असेल किंवा ज्याला आपण लॉंग पिरियड म्हणतो किंवा शॉर्ट पिरियड, जे कमी कालावधीमध्ये जर ती वस्तू तयार होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खेळतं भांडवल कमी लागतं. आणि ती वस्तू निर्मिती करायला, ती वस्तू तयार करण्यासाठी जेवढा लॉंग पिरियड लागेल किंवा अधिक काळ लागेल तेवढं खेळतं भांडवल जास्त लागतं. उदाहरणार्थ आपण पाहतो काही सिजनेबल व्यवसाय असतात, तर त्या सिजनेबल व्यवसायातून वस्तूची निर्मिती लवकर होत असते. त्याच्यावरती लागणारं जे खेळतं भांडवल आहे ते कमी प्रमाणात लागतं. या उलट काही उद्योग, काही व्यवसाय हे वर्षभर चालू असतात आणि अशा व्यवसायातून वस्तूची जी निर्मिती आहे त्याची प्रक्रिया ही वर्षभर सुरू असते. आपल्याला म्हणता येईल की असल्या व्यवसायामध्ये आपल्याला खेळतं भांडवल अधिक लागतं. म्हणून म्हणता येईल की वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा काळ यानुसार आपल्याला खेळतं भांडवल आवश्यक असतं. म्हणजे जितका काळ अधिक लागेल तितकं खेळतं भांडवल अधिक आणि जितका वस्तूचं उत्पादन करण्यासाठी वेळ कमी लागेल तितकं खेळतं भांडवल कमी लागणार आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे वस्तूच्या खरेदी आणि विक्रीच्या अटी आणि शर्ती. जे निश्चितच मित्रांनो, उत्पादित केलेल्या वस्तूची खरेदी ग्राहक करत असतो. या वस्तूची खरेदी करण्यासाठी अटी शर्ती किंवा नियम जर फार असतील किंवा विक्रीसाठीच्या अटी शर्ती त्यासुद्धा जर फार किचकट असतील किंवा ती वस्तू तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तर तो कच्चा माल आणण्यासाठी निश्चितच अटी शर्ती जर जास्त असतील तर खेळतं भांडवल हे निश्चितच अधिक लागतं असं आपल्याला म्हणता येईल.
उदाहरणार्थ सांगता येईल, आपल्याला कच्चा माल जर खूप दुरून आणायचा असेल तर आपल्याला वाहतुकीचा खर्च वाढतो, म्हणजे हा सुद्धा खेळत्या भांडवलामध्ये येतो. किंवा जे काही ज्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतो, जे कर वेगवेगळे भरावे लागतात, सीमा शुल्क असेल किंवा सीमा कर असतो, तो आपल्याला भरावा लागतो. म्हणजे हा सुद्धा खर्च मित्रांनो खेळत्या भांडवलामध्ये होतो. म्हणून म्हणता येईल कच्चा माल आणणं किंवा वस्तूची खरेदी करणं किंवा तयार केलेल्या वस्तूची विक्री करणं, याच्यासाठी जर अटी शर्थी किंवा कंडिशन जर जास्त असतील तर खेळतं भांडवल अधिक लागतं. या उलट ह्या अटी शर्ती किंवा नियम जर शिथिल असतील तर खेळतं भांडवल हे कमी लागतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे अस्थिर संपत्तीची तरलता. आता स्थिर संपत्ती आणि अस्थिर संपत्ती ह्या संकल्पना अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. तर स्थिर संपत्ती म्हणजे काय, ज्याला आपण स्थावर मालमत्ता म्हणतो. जी इमारत असेल आपल्या उद्योग कारखान्याची किंवा जागा असेल किंवा वेगवेगळी जी यंत्रसामुग्री आहे, याला आपण स्थिर संपत्ती असं म्हणूया. आणि अस्थिर संपत्ती म्हणजे काय, तर जे आपण श्रम करतो किंवा जे कष्ट केलं जातं त्याच्यासाठी जो आपण मोबदला देतो, जे तीसुद्धा आपल्याला अस्थिर संपत्ती म्हणता येईल. किंवा तयार केलेला माल आहे तर तो आपल्याला विक्री करावा लागतो आणि विक्री करण्यातून मोबदला येतो आपल्याला किंवा मोबदला मिळतो. म्हणजे ही जी निर्मित वस्तू आहे किंवा कच्चा माल आणलेला आहे, अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्याला अस्थिर संपत्ती असं आपल्याला अस्थिर संपत्ती असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात अस्थिर संपत्तीची जी तरलता आहे तर त्यावरती आपल्याला खेळतं भांडवल किती लागणार आहे याचा विचार करावा लागतो. पुढचा घटक आहे तो म्हणजे मालाच्या साठवणुकीची गरज. म्हणजे तयार केलेला माल जर आपल्याला अधिक काळ साठवून ठेवण्याची गरज असेल किंवा अधिक काळ तो साठवून ठेवावा लागत असेल तर खेळत्या भांडवलावरती अधिक खर्च होतो. कारण तो तयार केलेला माल गोडाऊनमध्ये ठेवणं किंवा शीतगृहामध्ये ठेवणं, त्याची इतर अनेक जे काही उपद्रवकारक प्राणी आहेत किंवा चोरी असेल, आग लागणं असेल, अशा अनेक गोष्टीपासून त्याचं संरक्षण करावं लागतं त्या साठवणुकीमध्ये. आणि त्याच्यावरती खर्च येतो आहे मित्रांनो. आणि हा खर्च भागवण्यासाठी निश्चितच खेळतं भांडवल अधिक लागतं. या उलट जर मालाची साठवणूक करण्याची जर गरज नसेल तर तो उत्पादित केलेला माल आपण लगेच बाजारपेठेमध्ये नेऊन त्याची विक्री करू शकतो. आणि निश्चितच विक्री केल्यामुळं त्याच्यासाठी येणारा जो काही खेळत्या भांडवलाचा खर्च आहे तो आपल्याला कमी झाला असं म्हणता येईल. म्हणून मालाची साठवणूक हा घटक खेळत्या भांडवलावरती परिणाम करणारा घटक आहे. तयार मालाची साठवणूक करावी लागत असेल तर खेळतं भांडवल अधिक लागतं आणि या उलट साठवणूक करण्याची जर गरज नसेल तर खेळतं भांडवल हे कमी लागतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे व्यापार चक्राचे परिणाम. म्हणजेच आपल्या उद्योगाशी निगडीत व्यापार चक्र कसं आहे, जे ग्राहकाची आपल्या निर्मित वस्तूला असणारी मागणी किंवा आपल्या कारखान्याशी संबंधित आपल्या उद्योगाशी निगडीत शासकीय ध्येय धोरणं कशी आहेत, शासकीय नियम कसे आहेत किंवा व्यापार चक्र म्हणजे तेजीमंदी कशी आहे, मागणी किंवा ज्याला आपण स्लॅक सीझन म्हणतो, म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत अर्थशास्त्रीयदृष्ट्या त्या जर अनुकूल असतील मित्रांनो तर निश्चितच खेळत्या भांडवलावरती कमी खर्च होतो. आणि या गोष्टी जर प्रतिकूल असतील, शासकीय ध्येयधोरणं जर शिथिल नसतील, कडक निर्बंध असतील, समजा कर वाढवला असेल किंवा वस्तूला मागणी नसेल किंवा विदेशामध्ये ती वस्तू निर्यातीसाठी जर बंधनं कडक केलेली असतील, निर्यात जर बंद केली असेल, तर अशा विविध गोष्टीचे परिणाम हे खेळत्या भांडवलावरती होत असतात. म्हणजे निश्चितच खेळतं भांडवल अधिक लागतं अशा काळामध्ये. म्हणून म्हणता येईल आपल्याला व्यापार चक्राचे परिणाम हे जर अनुकूल असतील तर खेळतं भांडवल कमी लागतं आणि व्यापार चक्राचे परिणाम जर प्रतिकूल असतील किंवा व्यापार चक्र जर प्रतिकूल असेल तर मात्र खेळतं भांडवल आपल्याला अधिक प्रमाणात गुंतवावं लागतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे परिस्थितीनुसार घडणारे बदल. आता मित्रांनो, उद्योजक व्हायचं म्हटल्यानंतर किंवा व्यावसायिक व्हायचं म्हटल्यानंतर धोके विचारात घ्यावे लागतात किंवा धोके असतात, हे आपण मनावरती बिंबवून त्या व्यवसायामध्ये उतरणं गरजेचं असतं. कारण कुठलीही गोष्ट किंवा आपल्याला पैसा मिळवायचा असेल किंवा म्हणजे
कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला रिस्क घेतल्याशिवाय त्याचा मोबदला मिळत नाही. म्हणून परिस्थितीनुसार घडणारे जे बदल आहेत ते बदल जर प्रतिकूल असतील तर खेळत्या भांडवलावरती अधिक खर्च होतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, आता कोविडचा पिरियड आहे, म्हणजे 2 वर्ष झालं, तर या ठिकाणी प्रत्येक व्यवसाय कसा आहे तर त्याच्यामध्ये मंदी आलेली दिसून येते आपल्याला. जे उघड जर आपण बोलायचं म्हटलं तर बांधकाम बंद आहेत थोडक्यात, किंवा शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही, किंवा शेतीमाल उत्पादित करण्यासाठी मजुरं मिळत नाही, त्याचे दर वाढलेले आहेत. म्हणजे या सर्व गोष्टी मित्रांनो कच्च्या मालाच्या निर्मितीवरती परिणाम करत असतात, किंवा उद्योगधंदा चालवण्यावरती या गोष्टी परिणामकारक ठरत असतात. म्हणून आपल्याला म्हणता येईल की अशा सगळ्या गोष्टीचं मॅनेज जर आपल्याला करायचं असेल, कारखाना अशा परिस्थितीमध्ये जर सुरू करायचा असेल तर आपल्याला निश्चितच मजुरी जास्त द्यावी लागते, वीज दरसुद्धा जास्त द्यावा लागणार आहे, कच्चा मालसुद्धा आपल्याला महाग किंवा अधिक दरानं विकत घ्यावा लागणार आहे, तयार झालेला माल बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी आपल्याला वाहतुकीसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. अशा सगळ्या गोष्टीवरती खर्च वाढत जातो आणि निश्चितच खेळत्या भांडवलावरती अधिक खर्च होतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि या उलट परिस्थितीनुसार घडणारे बदल जर अनुकूल असतील तर मात्र खेळत्या भांडवलावरती कमी खर्च होतो. जी परिस्थिती चांगली असेल तर हे सर्व घटक आपल्याला मुबलक प्रमाणात आणि कमी वेतनावरती किंवा कमी मोबदल्यावरती मिळून जातात आणि आपली उत्पादन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहते आणि खेळत्या भांडवलावरती कमी खर्च होतो. म्हणून म्हणता येईल परिस्थितीनुसार घडणारे बदल प्रतिकूल असतील खेळत्या भांडवल अधिक लागतं, आणि परिस्थितीनुसार बदलणारे घटक हे जर निश्चितच अनुकूल असतील तर खेळत्या भांडवल कमी लागतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे व्यवसायामधील जोखीम. तर मित्रांनो जेवढी जोखीम किंवा जेवढी जबाबदारी किंवा उद्योगधंद्यामध्ये जेवढी आपण रिस्क घेऊ तितका फायदा अधिक असतो. म्हणून आपल्याला म्हणता येईल की जोखीम जेवढी अधिक असेल तेवढा आपल्याला खेळत्या भांडवलावरती अधिक खर्च करावा लागतो मित्रांनो. म्हणजे खूप मोठं धाडस जर आपण उद्योग व्यवसायामध्ये करत असू तर ते धाडस करण्यासाठी, तो उद्योग उभारण्यासाठी किंवा घेतलेले निर्णय सत्यामध्ये उतरविण्यासाठी आपल्याला खेळतं भांडवल अधिक लागणार आहे. जे रिस्क जेवढी अधिक असेल तितकं खेळतं भांडवल अधिक लागतं आणि निश्चितच अशा भांडवलावरती उभा केलेला उद्योग आपल्याला पुढील कालावधीमध्ये चांगलं यश मिळवून देण्यासाठी मदतगार ठरू शकतो. या उलट व्यवसायामधील जोखीम जर कमी असेल तर फायदाही मित्रांनो तितकाच कमी असतो. आज कुठलाही व्यवसाय घ्या, प्रत्येक व्यवसायामध्ये जोखीम आपल्याला अधिक जितके आपण देऊ तितका तो व्यवसाय आपल्याला पुढील कालावधीमध्ये चांगला सेटल करता येतो आणि अधिक पद्धतीने फायदा आपल्याला मिळविता येतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे खेळत्या भांडवलाचे महत्त्व. निश्चितच खेळतं भांडवल हे कुठल्याही उद्योगासाठी, व्यवसायासाठी महत्त्वाचं असतं. दैनंदिन जो खर्च आहे आपल्या उद्योग व्यवसायातील किंवा कारखान्यातील तो या खेळत्या भांडवलातून आपल्याला भागवावा लागतो. कारण स्थिर भांडवलावरती तर आपण खर्च केलेला असतो, जागा असेल किंवा इमारत बांधकाम असेल, जे काही स्थावर मालमत्ता आहे उद्योग व्यवसायासाठी लागणारी, तर त्याच्यासाठी आपण ते स्थिर भांडवल खर्च केलेलं असतं. मात्र दैनंदिन खर्च या खेळत्या भांडवलातून आपल्याला भागवावा लागतो आणि हा खर्च मित्रांनो मोठा असतो, नाही असं नाही. म्हणून आपल्याला या खेळत्या भांडवलाचे महत्त्व विचारात घेणं गरजेचं आहे. तर खेळत्या भांडवलाचं पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे वेळेवर मजुरी आपल्याला देता येते. जर खेळतं भांडवल नसेल तर लोकांना वेळेवर मजुरी देता येत नाही आणि निश्चितच उत्पादन प्रक्रिया तिथं थांबू शकते आणि कामगार लोक नाराज होऊ शकतात किंवा ते कामावर येण्यासाठी टाळाटाळ करू शकतात किंवा असे धोके संभवू शकतात. तसंच पगार देणं म्हटलेलं आहे. जे कामगार लोक आहेत त्यांचा पगार करण्यासाठी किंवा जे वेतनावर आपण कामगार लोक लावलेली असतात त्यांचं वेतन निश्चित असतं, त्याला पगार म्हणतो आपण. तो पगार देण्यासाठी सुद्धा खेळतं भांडवल महत्त्वाचं असतं. तसंच कच्च्या मालाची खरेदी करण्यासाठी खेळतं भांडवल आवश्यक असतं. उदाहरणार्थ ऊस कारखाना आहे, त्यासाठी आपल्याला ऊस शेतातून आणावा लागतो शेतकऱ्याकडून, त्याच्यावरती खर्च होत असतो. ती वाहतूक असेल ऊसाची किंवा ऊस बिल त्या ऊसाच्या खरेदीचा मोबदला शेतकऱ्याला देणं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीवरती खेळते भांडवल आवश्यक असतं. तसंच पुढचा
खेळत्या भांडवलाचं महत्त्व आहे ते म्हणजे आपली देणी देणं किंवा मजुरी पगार वेळेवर देऊ शकतो आपण आणि निश्चितच आपल्याला नावलौकिक मिळविता येतो. म्हणजे जी काही देणी आहेत लोकांची ते आपल्याला या खेळत्या भांडवलातून द्यावी लागतात. कच्चा माल आणला असेल त्याचा मोबदला द्यावा लागतो. लोकांचे पगार आपल्याला करावे लागतात, वेतन द्यावं लागतं, वीज बिल भरावं लागतं. तसंच दैनंदिन जो आपल्या उद्योगातील ऑफिसमधील टपाल खर्च आहे किंवा दैनंदिन जे कामगार लोकांसाठी आवश्यक असणारा जो खर्च आपण करतो त्यांच्या मनोरंजनासाठी असेल किंवा त्यांच्या आरोग्यासाठी, तर हा सुद्धा मित्रांनो या खेळत्या भांडवलातीलच तो खर्च आहे असं म्हणता येईल. आणि निश्चितच या अशा सगळ्या गोष्टी खेळत्या भांडवलातून भागविल्यामुळं एक उद्योजक म्हणून आपल्याला चांगला नावलौकिक मिळविता येतो. जे चालू घडी किंवा दैनंदिन खर्च, दैनंदिन ज्या काही गरजा आहेत त्या खेळत्या भांडवलातून भागविल्या जातात, म्हणून खेळत्या भांडवलाचं महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने पुरेशा प्रमाणात खेळते भांडवल असल्यामुळे व्यवसायाला मुदतीच्या आत रक्कम देऊ शकतो आपण किंवा सूट मिळवता येते वगैरे. म्हणजेच कच्च्या मालाच्या संदर्भात आपण हे महत्त्व विचारात घेणं गरजेचं आहे. खेळतं भांडवल अधिक असेल तर कच्चा माल आपण मुदतीच्या आत त्या कच्चा माल पुरवठादाराला ती रक्कम देऊन तशी ऑर्डर आपण आगाऊ ऑर्डर आपण घेऊ शकतो आणि निश्चितच कच्च्या मालाची उपलब्धी आपल्याला वेळेवर होऊ शकते आणि पुढं उत्पादन प्रक्रिया आपल्याला अखंडितपणे सुरू ठेवता येते. म्हणून म्हणता येईल की खेळत्या भांडवलाचं हे महत्त्व आहे. त्याच पद्धतीने खेळतं भांडवल जर आपल्याकडं असेल तर भावी काळामध्ये जर कच्च्या मालाच्या किमती वाढण्याची शक्यता असेल तर त्या समस्येवरती सुद्धा आपल्याला मात करता येते. कारण जो सीझन असतो त्या सीझनमध्ये कच्चा माल आपल्याला मुबलक आणि कमी किमतीला मिळत असतो आणि त्यावेळी जर आपण भांडवलातील अधिक भाग किंवा त्या खेळत्या भांडवलातील बराचसा भाग या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी जर वापरला तर निश्चितच आपल्याला फायदा होऊन जातो. त्याच पद्धतीने आधुनिक उत्पादन पद्धतीत मागणीपूर्व उत्पादन जे थोडक्यात मालाची विक्री करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी या खेळत्या भांडवलातील काही भाग वापरावा लागतो. उत्पादन व विक्री या दरम्यानच्या काळात उत्पादन चालू ठेवण्याकरिता पुरेशा प्रमाणात खेळते भांडवल असणं गरजेचं असतं. कारण मित्रांनो आपल्या भांडवलापैकी बराचसा भाग आपण स्थावर किंवा स्थिर भांडवल म्हणून वापरत असतो. परंतु दैनंदिन खर्च खेळत्या भांडवल हे सुद्धा आपल्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरतीच आपली उत्पादन प्रक्रिया नियमितपणे सुरू राहून ग्राहकाला ती वस्तू आपण नियमितपणे देण्यामध्ये आपण सक्षमता मिळवू शकतो. म्हणून खेळत्या भांडवलाचं सुद्धा हे एक महत्त्व आहे असं म्हणता येईल. जर आपण खेळतं भांडवल कमी असेल तर विविध गोष्टीवरती परिणाम होतो आणि निश्चितच उत्पादन प्रक्रिया खंडित होते किंवा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये धरसोड होते. तशी वस्तू ग्राहकाला मिळू शकत नाही किंवा आलेल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या आपण पूर्ण करू शकत नाही आणि आपला ग्राहक दुसऱ्या उद्योजकाकडे वळू शकतो आणि निश्चितच हे कुठल्याही व्यवसायासाठी न परवडणारी गोष्ट असते. म्हणून आपण या कच्च्या मालाचं महत्त्व या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. तसं जेव्हा बाजारातील किमती कमी असतात तेव्हा आपल्याला कच्चा माल आवश्यक असतो आणि पुढं सुद्धा या कच्च्या मालावरती प्रक्रिया करून कच्चा माल तयार होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी कच्चा माल आणून ठेवणं गरजेचं असतं. जे निश्चितच या ठिकाणी आपल्याला नफा मिळण्यासाठी मदत होते. म्हणून खेळत्या भांडवलाचं हेही महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच कुठलाही उद्योग म्हटल्यानंतर तेजी मंदीचं चक्र असतं. मग या तेजी मंदीच्या सावटातून जर आपल्याला एक उद्योजक म्हणून तारून जायचं असेल तर खेळतं भांडवल आपल्याकडे अधिक असणं गरजेचं आहे. निश्चितच उद्योग म्हटल्यानंतर धोके असतात आणि हे धोके जर टाळायचे असतील, उदाहरणार्थ आग लागणं असेल कारखान्याला किंवा माल भरून जाताना माल ट्रक चोरून नेणं आहे किंवा पुरामध्ये वाहून जाणं, कुठेतरी
कुठंतरी त्या मालट्रकला आग लागणं किंवा कारखान्याला आग लागणं असे धोके कुठल्याही व्यवसायामध्ये असतात मित्रांनो. आणि या धोक्यावरती मात करायची असेल तर आपल्याजवळ किंवा आपल्या खिशात खेळतं भांडवल अधिक असणं गरजेचं असतं. किंवा आपण या बऱ्याचशा या एकूण भांडवलापैकी खेळतं भांडवलसुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण काढून ठेवणं किंवा संरक्षित ठेवणं गरजेचं असतं. पण आपल्याला म्हणता येईल अशा वेगवेगळ्या गोष्टी निश्चितच पूर्ण करण्यासाठी खेळत्या भांडवलाचं महत्त्व आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची संकल्पना आहे ती म्हणजे समविच्छेदन बिंदू विश्लेषण. जे निश्चितच कुठलाही उद्योजक किंवा कुठलाही व्यावसायिक कुठल्याही कारखानदाराला या समविच्छेदन बिंदूचं ज्ञान असणं गरजेचं आहे. समविच्छेदन बिंदू म्हणजेच असा बिंदू आहे किंवा अशी रेषा आहे आपल्या उद्योगाची व्यवसायाची की जी रेषा आपल्याला वरती फायदा आणि खालच्या बाजूला नफा याच्यातील फरक दर्शवणारी रेषा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण आपल्या उद्योगाच्याकडं किंवा आपल्या व्यवसायाकडं या समविच्छेदन बिंदूच्या दृष्टिकोनातून पाहणं किंवा उद्योगाचा आपण या ठिकाणी या पद्धतीने ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला उद्योग फायद्यात आहे का नफ्यात आहे हे आपल्याला कळण्यासाठी मदत होते. आणि ही कळाल्यानंतर आपल्याला तशा दुरुस्त्या किंवा तसे बदल किंवा योग्य ते निर्णय घेण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो यालाच आपल्याला निश्चितच समविच्छेदन बिंदू विश्लेषण असं म्हणता येईल. त्यालाच ब्रेक इव्हन पॉईंट ॲनालिसिस असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर निश्चितच लाभ आणि तोटा याचं विश्लेषण थोडक्यात करणारा हा समविच्छेदन बिंदू आहे. म्हणजे काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळानुसार कुठलाही उद्योग व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर आपण फायद्या तोट्याचा विचार करणं गरजेचं आहे. पारंपरिक व्यवसाय आहे, वडिलोपार्जित आलेला आणि तो पुढं चालवणं म्हणजे हे सुद्धा मित्रांनो याच्यावरती सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. किंवा समाजामध्ये पाहतो आपण खूप कॉम्पिटिशन आहे, आपल्याला स्पर्धक अधिक असतात, म्हणून आपण या समविच्छेदन बिंदू या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. उद्योग उभारतो आपण, इन्व्हेस्टमेंट भरपूर करतो, परंतु त्याच्यातून आपल्याला किती फायदा मिळतो किंवा किती नफा मिळतो, तोटा किती होतो याचासुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. मात्र हा तोटा एका वर्षाचा किंवा 6 महिन्याचा किंवा महिन्याच्या संदर्भात आपण विचारात घेता कामा नये. कारण उद्योग जेवढा मोठा असेल, इन्व्हेस्टमेंट जेवढी मोठी असेल, तितका आपल्याला त्याचा परतावा मिळण्यासाठी थोडासा अधिक कालावधी लागणार आहे. म्हणून आपण अशा विविध गोष्टी विचारात घेऊन आपला उद्योग व्यवसाय चालवणं गरजेचं असतं. म्हणून म्हणता येईल हा जो समविच्छेदन बिंदू विश्लेषण आहे ते सुद्धा आपल्याला एक उद्योजक म्हणून माहिती असणं किंवा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. निश्चितच समविच्छेदन बिंदू आपण काढल्यामुळं किंवा तो लक्षात घेतल्यामुळं आपल्या मालाला मागणी किती आहे किंवा पुढील कालावधीमध्ये ती मागणी वाढू शकते का, किंवा मागणी कमी असेल तर मागणी वाढण्यासाठी आपण काय बदल करू शकतो, उत्पादन प्रक्रियेमध्ये बदल करू शकतो का, वस्तूची गुणवत्ता वाढवू शकतो किंवा जाहिरातीवरती अधिक खर्च करू शकतो का, काही डिस्काउंटची योजना देऊ शकतो का आपण, किंवा काही आणखीन दुसरं प्रॉडक्ट त्या आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आपण चालू करू शकतो का, किंवा दुसरा प्रकल्प आपण सुरू करू शकतो का आणखीन. म्हणजे अशा अनेक निर्णय या समविच्छेदन बिंदूमुळे आपल्याला घेता येतात आणि निश्चितच तोट्यावरती आपल्याला मात करता येते आणि निश्चितच नफ्याकडं आपल्या उद्योगाची आपल्या व्यवसायाची वाटचाल सुरू होण्यासाठी मदत होऊ शकते. तसंच या समविच्छेदन बिंदू तंत्राचा उपयोग आपण केल्यामुळं आपले अनेक धोके टळू शकतात. कारण कळतं आपल्याला त्या ठिकाणी आपण नफ्यामध्ये आहोत का तोट्यामध्ये आहोत, तोटा आहे तर किती टक्के आहे, नफा आहे तर किती टक्के आहे, तो किती वाढणं गरजेचं आहे, जे इन्व्हेस्टमेंट किती केलेले आहे आणि त्याचा परतावा आपल्याला किती मिळतो आहे, जसे रिटर्न्स त्याचे किती मिळतात आपल्याला आणि कधीपर्यंत ते मिळणं 100% कधीपर्यंत मिळणं गरजेचं आहे. अशा सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला या समविच्छेदन बिंदूद्वारे लक्षात येतो. निश्चितच मित्रांनो काळ बदललेला आहे. या बदललेल्या काळानुसार किंवा हे अर्थशास्त्रीय गोष्टी आहेत ह्या भूमी, भांडवल आणि संयोजन जिथं आपण गुंतवतो तर त्याचा परतावा आपल्याला मिळणं
गरजेचं असतं आणि तोही वेळेमध्ये आणि योग्य प्रमाणात मिळणं आवश्यक असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्योजकाला माहिती होण्यासाठी या समविच्छेदन बिंदूचं ज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. जे निश्चितच याच्यामुळे आपल्याला विक्री पद्धतीमध्ये सुद्धा बदल करता येतो मित्रांनो, समविच्छेदन बिंदू लक्षात घेतल्यामुळं. मालाची गुणवत्ता कशी आहे किंवा ग्राहकांची पसंती काय आहे, ग्राहकांची आवड निवड, आपण करत असलेली गुंतवणूक, जे अशा सर्व गोष्टी किंवा बाजारपेठेमध्ये होत असणारे बदल, वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये होणारे बदल, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या समविच्छेदन बिंदूतून त्याचं ज्ञान होण्यासाठी किंवा तसे बदल अनुकूल करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. तर मित्रांनो, असा हा समविच्छेदन बिंदू ही संकल्पना आहे. तर समविच्छेदन बिंदूचे विश्लेषण करताना परिव्ययाचे म्हणजे प्रामुख्याने 2 प्रकारात विभाजन केलेलं आहे. परिव्यय म्हणजे काय, तर आपण ज्या गोष्टीवरती खर्च करतो त्याला परिव्यय म्हणतो आपण. जे भांडवल ज्या गोष्टीसाठी वापरतो त्याला परिव्यय अशी संकल्पना आहे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून. तर पहिला परिव्ययाचा घटक आहे तो म्हणजे स्थिर परिव्यय. तर याची चर्चा आपण पाठीमागे केलेली आहे आणि मगाशी पण केलेली आहे. तर स्थिर परिव्यय म्हणजे काय, तर स्थिर भांडवलावरती होणारा खर्च त्याला आपण स्थिर परिव्यय असं म्हणतो. बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, समविच्छेदन बिंदू म्हणजे काय ते सांगून स्थिर परिव्यय आणि चल परिव्यय या संकल्पना स्पष्ट करा किंवा उदाहरणासह त्या सांगा. तर त्यावेळेस तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. लक्षात आलं? तर स्थिर परिव्यय म्हणजे उद्योग व्यवसायामध्ये स्थिर गोष्टीसाठी किंवा उदाहरण आपल्याला सांगता येतील, इमारत असेल किंवा विमा भाडे, घसारा, तसंच व्यवस्थापकीय वेतन, वीज, पाणी इत्यादी इत्यादी गोष्टीसाठी जो खर्च होतो त्याला स्थिर परिव्यय असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा आहे चल परिव्यय, म्हणजेच हा खर्च उत्पादन विक्रीच्या पातळीच्या प्रमाणामध्ये होत असतो. कामगारांचं वेतन, कच्च्या मालाची खरेदी, वाहतूक खर्च, विक्री, तसंच कमिशन अशा गोष्टीवरती चल परिव्यय म्हणजेच खेळत्या भांडवलाचा बराचसा भाग आपण वापरत असतो. त्याला चल परिव्यय असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, व्याख्या दिलेली आहे समविच्छेदन बिंदूची. बघूया व्याख्या आपण. समविच्छेदन बिंदू म्हणजे ना नफा ना तोटा असा बिंदू होय, जेथे एकूण खर्च व मिळणारे उत्पन्न समान असते. मगाशी तुम्हाला सांगितलंच मी, समविच्छेदन बिंदू म्हणजे असा बिंदू की ज्या बिंदूच्या वर किंवा ज्या रेषेच्या वर नफा दर्शविला जातो आणि ज्या रेषेच्या खाली तोटा दर्शविला जातो. म्हणजे अशी जी रेषा आहे, नफा तोट्याचं थोडक्यात डिवायडेशन करणारी आणि ज्या ठिकाणी नफा किंवा केलेला खर्च आणि झालेला नफा हा सारखाच असतो, अशी रेषा म्हणजे समविच्छेदन बिंदू असं आपल्याला म्हणता येईल. दुसरी व्याख्या आहे, ज्यावेळी स्थिर परिव्यय चल परिव्यय हे उत्पादन पातळी इतकेच असतात व त्यामुळे व्यवसायाला लाभ किंवा हानी होत नाही, तर अशा परिस्थितीला समविच्छेदन बिंदू म्हणतो आपण. म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जेवढा खर्च केलेला आहे तेवढाच आपल्याला मिळतो, कमीही मिळत नाही आणि जास्तही मिळत नाही. जास्ती जी काय आपल्या व्यवसायाची स्थिती आहे त्याला आपण किंवा अशी व्यवसायाची स्थिती दर्शवणारा बिंदू किंवा अशा व्यवसायाची स्थिती दर्शवणारी रेषा ज्याला आपण समविच्छेदन बिंदू असं म्हणतो. पुढची व्याख्या आहे, समविच्छेदन बिंदू म्हणजे कोणत्याही व्यावसायिक संस्थेतील उत्पादनाची अशी पातळी की जिच्यावर संस्थेच्या एकूण विक्रीपासून उत्पन्न आणि एकूण खर्च समान असतात आणि म्हणून व्यवसायाला नफाही होत नाही आणि तोटाही होत नाही. म्हणजेच जेवढं आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जे त्या वस्तूच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत, तेवढाच परतावा आपल्याला त्या ठिकाणी नफ्याच्या स्वरूपात मिळतो. म्हणून याला आपण समविच्छेदन बिंदू असं म्हणू शकतो. म्हणजे व्यवसायाची आपली जी अशी स्थिती आहे ती म्हणजे समविच्छेदन स्थिती आहे असं म्हणता येईल. त्यानंतर समविच्छेदन बिंदू विश्लेषण आलेख दिलेला आहे. परीक्षेला विचारलं जाईल, समविच्छेदन बिंदू म्हणजे काय, व्याख्या सांगा किंवा ते आकृतीद्वारे तुम्ही स्पष्ट करा. तर आकृती दिलेली आहे मित्रांनो, बघा. समविच्छेदन बिंदू दर्शवणारी रेषा आहे आणि त्या रेषेच्या वरच्या बाजूला लाभ म्हटलेला आहे, विक्री म्हटलेलं आहे. जे विक्री वाढत गेलेली आहे मित्रांनो त्या बिंदूपासून, आणि विक्री जेवढी वाढत गेली तेवढा लाभ वाढत गेलेला आहे. जे
आणि त्या रेषेच्या खाली समविच्छेदन बिंदूच्या खालच्या बाजूला म्हणजे विरुद्ध दिशेला हानी दिलेली आहे, जे निश्चितच या ठिकाणी विक्री कमी झालेली आहे. हानी म्हणजे तोटा आपल्याला झालेला दिसून येतो. तर असा हा समविच्छेदन बिंदू आलेख आहे. निश्चितच आपल्याला या समविच्छेदन बिंदू ही संकल्पना या ठिकाणी लक्षात आलेली असेल. त्याच्या व्याख्या, तसंच अर्थ, संकल्पना आणि समविच्छेदन बिंदू आलेख, आणि त्याच्या अगोदर आपण खेळतं आणि परिचल भांडवल ह्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. त्या संकल्पना आणि कुठल्या गोष्टीवरती या भांडवलाचा आपण उपयोग करतो या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.